यशोगाथा ग्रामविकासाची. ऐतिहासिक वारसा लाभलेला शिराळ हा सांगली जिल्ह्यातील एक डोंगरी तालुका. सदन वारणाकाठ, पश्चिमेकडचा अतिदुर्गम सह्याद्री परिसर अन पूर्णतः डोंगरी असलेला उत्तर भाग, हिरव्या निसर्ग सौंदर्यानं नटलेला 98 गावांचा ग्रामीण बाज असलेला हा तालुका. भात हे इथलं प्रमुख अन्नधान्य पीक. तुकड्या तुकड्यांची, डोंगर उताराची आणि प्रामुख्यानं कोरडवाहू शेती हे इथल्या मातीचं वैशिष्ट्य. तुफान पाऊस आणि बहुतांश डोंगरी भाग असल्यानं इथं विकास प्रक्रिया राबवणं कठीण काम होतं. यामुळेच येथील लोक नोकरी धंद्याच्या निमित्तानं मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित झाली आहेत. दिवंगत शिवाजीराव देशमुख, फत्तेसिंगराव नाईक आप्पा आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या परीनं तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी रचलेल्या विकासाच्या पायावर भक्कम इमारत उभी करण्यात तालुक्यातील भटवाडी गाव यशस्वी झालंय. विद्यमान लोकप्रतिनिधींचे सुद्धा या कामी सहकार्य लाभले. फक्त राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांना सोबत घेऊन उपलब्ध निधींचं योग्य व्यवस्थापन करत शासकीय योजनांची 100% अंमलबजावणी केली. या सगळ्यांचं फलित म्हणून भटवाडी गावाला ग्राम विकासाचे तब्बल 9 पुरस्कार मिळालेत. जाणून घेऊया लय भारी भटवाडी यशोगाथा ग्राम विकासाची. गाव म्हणजे काय तर शेती. शेतात राबणारा बळीराजा, चरायला निघालेल्या म्हशी, धारोष्ण दूध, त्याच दुधाचं संकलन करणारी डेअरी, सकाळी अंगण झाडणारी माऊली, सुंदर रेखीव गल्ला, जुनी जाणती पारावरची माणसं, डोलणारी झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हसत खेळत शाळेत जाणारी पोरं अन बरंच काही. भटवाडी हे सुमारे 1500 लोकवस्तींचं गाव. डोंगराच्या पायथ्याला खडकाळ टेकडीवर हे गाव वसलंय. शिराळा या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर. शिराळाच्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात क्षेत्र गेल्यानं लागवडीला उपलब्ध असलेल्या जमिनी कमी झाल्या. डोंगरातील गवत, हवेवर येणारा शाळवाचा कडबा आणि पिंजार हे इथल्या दुग्ध व्यवसायाचं गमक. हीच काय ती मिळकतीची साधनं. यावरूनच इथली आर्थिक स्थिती ध्यानात येते. त्यामुळे रोजगारासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या ही तुलनेनं जास्त आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत या गावानं शाश्वत बदल घडवून आणला आहे. सुरुवातीला पायाभूत सुविधांची वाणवा होती. आरोग्य, शिक्षण आणि पाण्यासाठीचा संघर्ष नित्याचाच ठरलेला. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तिन्ही ऋतूत पायपीट करावी लागायची. मात्र आता हे चित्र बदललंय. संपूर्ण गावाला पिण्याचं मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालंय. भटवाडी गाव लहान असून वेगवेगळ्या वस्त्यात विभागले. त्यामध्ये खबाले वस्ती, मधलं टेक, साईनगर आणि नाळवा या मुख्य गावापासून दूर असलेल्या वस्त्या. ग्रामपंचायतीनं या प्रत्येक वस्तीवर पाणी पोहोचवलंय. 2 वेगवेगळ्या पाणी पुरवठा योजना गावांमध्ये राबवून पर्यायी व्यवस्था उभारली. नरसिंह टेक वस्ती या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. ग्रामपंचायत भटवाडी यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. इथल्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल ग्रामपंचायतची मी आभारी आहे. राजकारणापलीकडे जाऊन फक्त विकास कामांना प्राधान्य दिल्यानं हे शक्य झालंय. विद्यमान लोकनियुक्त युवा सरपंच श्री विजय महाडिक यांनी सर्वांना बरोबर घेऊन ही किमया करून दाखवली. त्यांना उपसरपंच श्री मचिंद्र चव्हाण, माजी सरपंच सुधाताई चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांची साथ लाभली. संपूर्ण गावानं त्यांच्यावर टाकलेला विश्वास ही यातील जमेची बाजू आहे. यामुळेच लय भारी भटवाडीची ही अनोखी यशोगाथा घडली. जरी सध्या आता सरपंच नसून तरी सगळी लोक आम्ही एकत्र होऊन सभाही घेऊन असं कामे भरपूर करतो. गावातील सर्व चांगलं चाललंय. या काय भांडण तंटाही नसते, काय नसते, चांगलं. गावात प्राथमिक शाळा 3 ठिकाणी विभागलेली. या शाळेचं एकत्रीकरण करण्यात आलंय. हे काम आता प्रगतीपथावर आहे. गावात एक आदर्श शाळा उभी राहते. जिल्हा परिषदेची शाळा मुलांचं भवितव्य घडवत असते. प्राथमिक शाळेतील पाडे म्हणणारे विद्यार्थी फळ्यावरील अक्षरांची ओळख करून घेत उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करतायत. एवढंच नाही
तर हे शिक्षण आणि शिक्षक विद्यार्थ्यांना उज्ज्वल स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आमच्या शाळेला अध्यापन करताना खूप अडचणी येतात. 3 ठिकाणी इमारत आहे, 500 मीटर अंतर आहे. त्यामुळं अध्यापन करताना 1 ते 7 वर्ग चौघांना खूप अडचणी असल्यामुळं सरपंच साहेब, ग्रामपंचायत, आमची शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एका ठिकाणी युनिट तयार करायचं चालू केलेलं आहे. गावात राबवलेली वृक्षारोपण मोहीम उल्लेखनीय आहे. संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या युक्तीप्रमाणे रस्त्यांच्या दुतर्फा आणि गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून भटवाडीने पर्यावरणाचा वसा आणि वारसा जपलाय. स्मशानभूमीजवळील खडकाळ माळरानावर बिहार पॅटर्नचा प्रयोग यशस्वी केलाय. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा चांगला वापर करून पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती केली. स्वयंपूर्णतेकडे टाकलेलं हे पाऊल शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात निधी येत असल्यानं विकास कामं करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरी सुद्धा योग्य नियोजनातून आता संपूर्ण गावात पक्के रस्ते, शेतात जाणारे पाणद रस्ते, सांडपाणी आणि कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती, व्यक्तिगत लाभाच्या योजनांची 100% अंमलबजावणी केली. लोक सहभागातून पाझर तलावातील गाळ काढणे, निराधार लोकांसाठी संजय गांधी योजनेतून लाभ मिळवून देणे, यासोबत रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, जनावरांचे गोटे आणि फळबागांची लागवडही करण्यात आली. शोषखड्डे, स्वच्छतागृह, गॅस, वीज जोडणीचं 100% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. शिवाय दुग्ध व्यवसायातील वाढ, पशुसंवर्धनासाठी शिबिरं, आरोग्य शिबिरं, महिला शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकासास चालना मिळाली आहे. ग्रामीण विकासात बचत गटांची भूमिका महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन महिलांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिलाय. गावचं दरडोई उत्पन्नही वाढलंय. गावात राबवून भटवाडीला एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणलंय. पहिले काय रस्ता होता कच्चाच होता, आता डांबरी झाले, सिमेंट काम गटार झाले, सुधारणा झाली चांगली. लाईटा नव्हतं पहिल्या गावात, काय लाईटा लागल्या, गटार झाली, रस्ता झाली चांगली, गल्लोगल्ली चांगलं झालं. एक नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल ग्राम विकासाचे 9 पुरस्कार मिळवणारे भटवाडी हे शिराळा तालुक्यातील एकमेव गाव आहे. तालुक्यातील पहिले विमा ग्राम, निर्मल ग्राम, महाराष्ट्र शासनाचा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम स्वच्छता पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार, ODF जिल्हा परिषद प्रथम पुरस्कार, सांगली जिल्हा परिषदेचा स्वर्गीय RR पाटील आबा ISO पुरस्कार आणि लोकमतचा आदर्श सरपंच पुरस्कार. हे सर्व नामांकित पुरस्कार म्हणजे या विकास कामांना मिळालेली पोचपावती आहे. या विकास गाथेत लोकनियुक्त युवा सरपंच श्री विजय महाडिक यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. नमस्कार. शिराळा तालुक्यातील एक भटवाडी गाव, या भटवाडी गावची स्थापना 1976 साली झालेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, व्यक्तिगत जीवनातील काही समस्या असतील, रोजगार निर्मिती असेल, महिलांच्या बाबतीतचं काम असेल, या सर्वांच्या अग्रस्तव आम्ही आहे. यासाठी आम्हाला नक्कीच येथील स्थानिक नेते मंडळी असतील, नेते ज्येष्ठ लोक असतील, ज्येष्ठ महिला असतील, आमचे युवक असतील, आमची सर्व टीम असेल, या सर्वांनी एकत्रित आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तसेच इथून पुढल्या काळामध्ये ग्रामपंचायतचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. भटवाडी ग्रामपंचायतीने प्रशासनाशी योग्य समन्वय साधून विकासाची किमया साकार केली. विकास करण्यासाठी प्रशासनाला जनता आणि जनतेला प्रशासन आपलं वाटावं. दोघांनी मिळून विकासाचं पसायदान गायलं पाहिजे. भटवाडीनं हेच केलं. समृद्धीची खरी वाट, शाश्वत विकास. धन्यवाद.